सगळ्या विडवण्या करून झाल्या. आता काय हिच्या पाया पडू का आणखीन काय करू? किती लाजिरवाणी गोष्ट आहे ग. एरवी आपण मोठ्या तोंडाने आदिराला सांगायचो. ही अशी संस्कृती, अशा पद्धती आहेत आपल्या घरच्या. लेकीच्या सासरी जाऊन लोळत पडायचं. स्वतःच्या मुलापेक्षा तिला इथली चैन जास्त प्रिय वाटते. काय म्हणावं हिला? बाबा आता हे सगळं नवीन आहे का आपल्यासाठी? ती अशीच वागत आली आहे ना. हे बघा, तुम्ही आता इतका विचार करू नका आणि या गोष्टींचं टेन्शन नका घेऊ. आणि तिच्याशी बोलेल आणि पाठवीन तिला घरी. नंदू, हे तुझ्यासाठी जास्त अवघड दुखणं आहे. तू काय तिला हाताला धरून बाहेर काढू शकत नाहीस. आणि तुझ्या सासरची माणसं सगळी सभ्य आहेत. ती तिची सगळी नाटकं चालून घेण्यापलीकडे दुसरं काहीच करू शकत नाही. पण तिच्यामुळे तुला जो त्रास होतोय ना नंदू, तो मला बघवत नाही ग. का तू अधीराला वेगळं होण्याचा सल्ला दिलास? बाबा नाही, म्हणजे मी असं नव्हते बोलले तिला. नंदू, मला माहिती आहे तुझा हेतू चांगला होता ग. खरंच चांगला होता. पण बघतेस ना तू काय होऊन बसले हे सगळं. तू ना अधीराला असा वेगळं होण्याचा तडकाफडकी सल्ला द्यायला नको होतास. नंदू, ए बाळा, रडू नकोस. अगं तू आपल्या घरासाठी कमी झटलीस का? हा, खूप केलंस आणि करतेस. अगं आता तुला तुझा संसार आहे, तुझं घर आहे. तू ना मंदा आणि अधीराच्या मध्ये पडत जाऊ नकोस. त्यांना जे काही करायचं ना ते करू दे. कधी कधी ना आपला हेतू चांगला असतो ग, पण समोरच्याची ती ऐकून घ्यायची जर कुवत नसेल ना तर त्यांना नुकसान होतं सगळ्यांचंच. बघितलं ना, बोलले होते ना मी तुम्हाला. स्वानंदी लगेच बाबांना फोन करून बोलावून घेईल. तसंच चालू. आणि हे पण लगेच पडत्या फळाची आज्ञा. हे तर काय नुसते मुलीने नुसतं बोलायची खोटी बास. सगळं ऐकणार तिचं. काय हवं ते करतील तिच्यासाठी. आणि मी त्यांच्या कानामध्ये ताशा वाजवला ना तरी त्यांना ऐकायला जाणार नाही. आता याच मुलीने जर आपल्या वडिलांना समजावून सांगितलं असतं की बुवा आई नाराज आहे, हो जराशी दुःखी आहे, तिच्याबरोबर थोडी दोन शब्द तरी का होईना प्रेमाचे बोला. हो ना, बोललं पाहिजे होतं खरं. पण नाही ना. नाही. बघितलं ना कसं बापले येऊन माझ्या बरोबर भांडले. हो, नकोच असते मी त्यांना. त्या लोकांना ना, मला ऍक्च्युली ना असं घरातल्या सगळ्या चर्चा आहेत ना ते बाहेर करायला आवडत नाही. मल्लिकाताई, पण करणार काय? ऐकायला कोणीतरी पाहिजे ना घरामध्ये. खूप बोलायचं असतं. एवढी माणसं आहेत घरामध्ये, पण ना आईसाठी कान देणार नाहीत कोणी. नाही. यांना ना फक्त त्यांचा राग काढायला आई पाहिजे. अरे काय बघितलं ना आता पण तुम्ही कसे भांडतात माझ्या बरोबर. हो ना. वाईट वाटतं. दोन क्षण पण मला सुखाचे देत नाहीत ती माणसं. आमच्या घरी तुम्ही सुखात नाही आहात का? नाही ना. नाही. अहो हो आहे तू, पण आता हे आले आणि मला बोलली तर जाऊ दे ना. ओ, लक्ष कशाला देतं त्यांच्याकडे? आपण स्वतःचा विचार करायचा, स्वतःसाठी जगायचं. कशाला त्रास करून घेताय? आता ह्या वयात मुलाबाळांसाठी करत बसायचं, नवऱ्यासाठी रडत बसायचं का आपल्या आनंदासाठी जगायचं? अर्थात आपल्या आनंदासाठी जगायचं. पण हे मला आनंदात जगू देतील तर ना. मी सांगते, आता सगळ्यात मोठं हत्यार बाहेर काढायचं. बापरे. हुकुमाचा एका. कोण काय म्हणजे आता काय तुम्हाला किती भोळे आहात हो तुम्ही. किती भोळे आहात. सगळं समजावं लागतं तुम्हाला. तुमचा जावई आहे की नाही समर राजवाडे? समर राजवाडे, आत्ताच्या आत्ता त्याला फोन करायचा. चालेल. आणि काय बोलू? आता आहे का ते पण मीच सांगायचं. म्हणून म्हणते तुम्ही खूप भोळे आहात. जाऊ दे, आता तुमचा माझ्यावर विश्वासच नाही म्हटलं मी जाते. नाही आहे ना. काय आता ओळखीचा धोंडा पायावर. बोला. काय म्हणाला? काय नाही, बोला. बरं ठीक आहे, ऐका. नंदू, ए बाळा, वाईट वाटलं का तुला? नाही बाबा, तुमचं बरोबर आहे, पण
तुम्ही तरी समजून घ्यायला हवं तर असं वाटलं. मला माहितीये आपण सगळेच कोंडीमध्ये अडकलो, पण त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुला होतो. आणि तुला त्रास झाला ना की मला नाही बघवत ग, मला नाही बघवत तुझा त्रास. तू हे सगळं चांगल्या मनानं केलंस, मान्य मला, पण ती तुलाच शिक्षा दिल्यासारखं वागते ना. आमच्या संसाराला आज इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा मला मान खाली घालायला लावते ती. काय म्हणायचं या बाईला? या सगळ्यामध्ये तू भरडली जातेस ग नंदू, आणि सगळ्यात जास्त त्रास तुला होणार आहे. आता ना तू हे सगळं सोडून दे. तू तू आणि तुझा संसार एवढंच बघायला हवंस. आपल्या घरापासून, तुझ्या आईपासून तू दूर व्हायला हवंस. आणि वेळ पडली ना तर माझ्यापासून आणि रोहन पासून सुद्धा. हे असं करणं जमणार आहे मला? हे बघ, त्याबद्दल आम्ही कोणीही तुला दोष देणार नाही. मला फक्त आणि फक्त तू सुखात असलेली बघायचंय. आतापर्यंत तू आमच्यासाठी, आपल्या घरासाठी खूप केलेस ग, खूप केलेस. पण त्यासाठी तुलाही खूप त्रास सहन करावा लागलाय, हो की नाही? आता तुला तुझा संसार आहे, तुझं घर आहे, ते तू बघ. आम्ही आमचं बघून घेऊ ना. कसं करायचं असं तेही सांगा. नुसतं ठरवलं आणि पाहसात तुमच्या कोणाचाही विचार करायचा नाही असं म्हणून काळजी संपणार आहे माझी? काय आहे हे? हा विचारच नाही पटत मला. मुलगी सासरी गेली की तिने काय माहेरच्यांबद्दल सगळं वाटणं बंद करून टाकायचं? मला हा विचारच मुळात पटत नाही बाबा. मी किती ठरवलं ना तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांची काळजी आणि तुमचं सुख हे माझ्या डोक्यातनं जाणार नाहीये बाबा. तुम्ही सगळी माझी माणसात आणि मी तुमच्यासाठी करत राहणार. बास. खूप काळजी वाटते तुझी. आणि अधिराची आई या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याच्या मागे आहे. त्यांच्यापासून आणि तुझ्या आईपासून सावध राहा. मी तुला बजावून ठेवतो. मला कल्पना आहे या सगळ्याची बाबा, पण डोंट वरी, हे जास्त दिवस नाही चालणार. मी शब्द देते तुम्हाला, मी लवकरात लवकर आईला घरी पाठवेन. पण तुम्ही शांत राहा आणि आता शांतपणे घरी जा. स्वतःची काळजी घ्यायची ना पाळा तू. ठीक आहे, येतो मी. हा, पण तुला काही लागलं तर मला सांग बरं का? हो बाबा, तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची.